हाय हॅलो नमस्कार, मी अनु तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी घेतलं मस्त असं गरम पाणी, तर अर्धा तास गॅप ठेवून मी नंतर घेतला चहा। त्यानंतर इथे मी छोलेची तयारी करते आज टिफिनसाठी बनवणार आहे। तर रात्री छोले भिजवून घेतलेले होते, त्यानंतर आता कुकरला लावले। 7 ते 8 शिट्या करून घ्यायच्या, मऊसर छान छोले शिजवून घ्यायचे। त्यानंतर इथे मी ग्रेव्हीची तयारी करते। कांदे घेतलेले आहेत 4 ते 5, छान लांबसर असे कापून घ्यायचे। इथे पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, याच्यामध्ये कांदा भाजण्यासाठी टाकायचा। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 3 टोमॅटो मोठ्या साईजचे, ते आपण बारीक कापून घ्यायचे। आणि इथे अद्रक देखील घेतलेला आहे, त्याची देखील साल काढून घ्यायची आणि धुवून घेऊन मग कट करून घ्यायचं। आता इथे बघा आपला कांदा छान गोल्डन ब्राउन झालेला आहे। याच्यामध्येच आता मी अद्रक आणि लसूण देखील टाकते। आणि इथे समोशाचं बॅटर राहिलेलं होतं थोडंसं, तर समोसे देखील बनवणार आहे। तर टोमॅटो देखील आपला भाजून झालेला आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान पेस्ट बनवून घ्यायची। दुसऱ्या बाजूला इथे ताई नाश्त्याची तयारी करतायत, तर इथे मी तडका देते। तडक्यासाठी मी घेतलेला आहे हिरव्या 2 विलायच्या सोलून घ्यायच्या, जेणेकरून त्याचा फ्लेवर छान उतरतो। तमालपत्री, जिरे, कढीपत्ता छान भाजून घ्यायचं आणि जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकायची आणि छान भाजून घ्यायची। याच्यामध्येच टाकूया आता आपला लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि एव्हरेस्टचा गरम मसाला। तुम्ही हवं तर याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मसाले घालू शकता तुमच्या आवडीनुसार। छान भाजून घ्यायचं हे सुद्धा तेल सुटेपर्यंत। आणि जे आपण छोले शिजवून घेतलेले होते ते याच्यामध्ये टाकायचे आणि आपला मस्त असा छोले मसाला रेडी आहे। मुलं तर खूप आवडीने खातात ग्रेव्हीवाल्या भाज्या, तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा। तर आज स्कूलमध्ये होता जन्माष्टमीचा प्रोग्राम, नीलचा व्हिडिओ घेणार होते, तोपर्यंत व्हॅन आली, तर आपली बच्चे कंपनी गेली स्कूलला। तर चलो इथं सेंड करते, बाय।